नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधीकधी अंदाज येत नाही आपल्याला की समोरची माणसं जे काय करतायत ते त्यांना तरी कळले का ते काय करतात ते, असा प्रश्न पडतो. याचं कारण असं आहे की आपला खरा मुख्य शत्रू कोण आहे, आपण कोणाला हरवायचं आहे याविषयी जर तुमच्या मनात गोंधळ असेल तर तुम्ही सगळीकडे धावता, पण जे साध्य करायचं आहे तेवढं विसरून जाता. ते सांगतात ना नेहमी, काय तो तुमचा अर्जुन, त्याला फक्त माशाचा डोळा दिसत होता किंवा त्याला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता. आसपास लक्ष वेधून घेणाऱ्या अनेक गोष्टी असतात, पण आपलं जे साध्य आहे, आपलं जे लक्ष आहे ते विसरलात तर मग तुम्ही इतर सगळ्या गोष्टीत रमतात, पण लक्ष विसरून जाता त्या गडबडीमध्ये. आणि हेच मला सध्या महाराष्ट्रातल्या दोन पक्षांमध्ये प्रामुख्याने होताना दिसते. ते दोन पक्ष म्हणजे उर्वरित शिवसेना आणि उर्वरित राष्ट्रवादी. या दोन पक्षांना झालंय काय ते मला लक्षात येत नाही आहे. म्हणजे त्यांना आपला पक्ष पुढे चालवायचा आहे का, वाढवायचा आहे का, जो काय अशक्तपणा आला आहे तो काढून परत बाळसेदार पक्ष व्हायचं आहे का, हेच कळत नाही. कारण निवडणुका तोंडावर आल्या असताना तुम्हाला आपल्या पक्षाच्या बांधणीकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्यातून फुटून गेलेले किंवा आपल्याशी दगाबाजी केलेले यांना धडा शिकवण्याची खुमखुमी इतकी आहे की निवडणुका समोर आलेत त्याकडे त्यांचं लक्षसुद्धा नाही आहे. आणि मग रोजच्या रोज एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी काय करता येईल, म्हणजे राष्ट्रवादी सुळे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट हे दोनही गट एकमेकांचे कपडे फाडण्यात गर्क आहेत, एकमेकांच्या काय म्हणाल ते नुकसान करण्यात गर्क आहेत, पण आपापली ताकद वाढवण्याकडे त्यांचं बिलकुल लक्ष नाही आहे. आणि तीच गोष्ट तुम्हाला तशीच्या तशी शिवसेना एकनाथ शिंदे आणि उबाटा शिवसेना यांच्यात चाललेली दिसते. रोज एकमेकांना टोमणे मारणं चाललं आहे आणि जाता जाता मग उगाचच भाजपला एक लाथ मारल्यासारखी मारायची. पण भाजप आपल्या जागी बसला आहे. तुम्हाला बेसिकली तुमचं राजकारण सुरू कुठून झालं हे तरी आठवतं का? मला शरद पवारांना हा प्रश्न विचारायचा आहे, मला उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या राजकारणाची, ही गेल्या 3.5-4 वर्षातल्या राजकारणाची सुरुवात कुठून झाली? शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे मुळात 2019च्या निवडणुकीनंतर एकत्र आले तेव्हा तुमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम काय होता तोही विसरून गेलात. म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात साठोलोटं झालेलं होतं, पण तरीही बहुमताचा आकडा जमत नाही. तो जमवायचा म्हणून काँग्रेसला सोबत घ्यायचं होतं. तो काँग्रेसला म्हणजे पर्यायाने सोनिया गांधींना महाविकास आघाडीची आयडिया पटवण्याचं काम हे शरद पवारांनी पार पाडलेलं आहे. शरद पवार तिथे नसते तर हे होऊ शकलं नसतं. मला आठवतं त्यावेळेला अहमद पटेल हयात होते. अहमद पटेल यांना आपले काय ते सल्लागार म्हणून, विश्वासू म्हणून सोनिया गांधींनी मुंबईत पाठवलं होतं. तिन्ही पक्षांच्या बैठका घेण्याच्या आधी अहमद पटेल, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचं जे चाललं होतं त्याचा कॉमन मिनिमम प्रोग्राम काय होता, कसल्या तत्वावर आधारित किंवा कुठला एक अजेंडा घेऊन तुम्ही एकत्र आला होतात. तुम्ही भाजपला सत्तेच्या बाहेर बसवणं, भाजपला पराभूत करणं या अजेंड्यावर एकत्र आला होतात ना. त्यापैकी काँग्रेस तर बाजूलाच पडलेली. पण ठीक आहे, काँग्रेस पक्षात अजून फाटाफूट झालेली नाही आणि फाटाफूट नाही झाली तरी काँग्रेसमध्ये कायमच गटबाजी असते, त्यामुळे काँग्रेसला बाजूला ठेवा. पण महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष कशासाठी एकत्र आले होते? उद्धव ठाकरेंना भाजपवर राग होता, 5 वर्षापूर्वी युती मोडली म्हणून तो त्यांना बदला घ्यायचा होता. आणि
देवेंद्र फडणवीसांना पुन्हा 5 वर्ष मुख्यमंत्री पदावर सत्तेत येऊ द्यायचं नाही, हा शरद पवारांचा डाव होता. पण ठीक आहे, आपण त्यालाही असं म्हणू की भाजप आम्हाला सत्तेत नको, हाच शरद पवारांचा हेतू होता. पण त्यासाठी तुम्ही एकत्र आला असाल तर गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये हे दोन्ही पक्ष, जे मूळ पक्ष स्वतःला म्हणवतात, उभाटा शिवसेना आणि पवार राष्ट्रवादी, या दोघांची अवस्था काय बघा. त्यांची सगळी ताकद त्यांनी भाजप नव्हे तर आपापले फुटलेले गट आहेत त्यांना संपवण्यासाठी वापरलेली आहे. आणि इथे मला कळत नाही की तुम्ही एकमेकांचं खच्चीकरण करताय. म्हणजे शिंदे गटाने उभाटा गटाचं आणि उभाटा गटाने शिंदे गटाचं खच्चीकरण करणं. म्हणजे प्रत्यक्षात भाजपचं जे उद्दिष्ट आहे असं तुम्ही म्हणता की शिवसेनेला संपवायचा हेतू किंवा डाव भाजप खेळला, असं अगत्याने सामनातून पुन्हा पुन्हा लिहिलं जातं. पण त्याला मदत कोण करतंय? उभाटा गटच करतोय ना. उभाटा गट करतोय. त्याची वेळ आली अशी का? जर ही खदखद शिवसेनेमध्ये चालू आहे, महाविकास आघाडीमध्ये चालू आहे, असं उघडपणे देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत होते की ही जी आघाडी आहे ही आघाडी आपल्या ओझ्याने पडेल, असं सांगताना महाविकास आघाडीतले अनेक आमदार नाराज आहेत हे सुद्धा देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत होते. ती आतली खदखद वेळच्या वेळी जर थांबवली गेली असती तर शिवसेना दुभंगली नसती. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व एकनाथ शिंदेंनी झुगारलं नसतं. पण ती थांबवण्यापेक्षा जायचं त्यांनी जावं, असं दुरुत्तर अगदी शरद पवारांना सुद्धा म्हणे उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. ज्यांना जायचं आहे त्यांना मी कसा थांबवणार. म्हणजे ती शिवसेना फुटायला एक प्रकारे निष्क्रिय राहून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी हातभार लावला ना. आणि आता काय चाललं आहे तर आता ते फुटलेत म्हणून त्यांना संपवायचे आहेत. आणि दुसरीकडे उर्वरित शिवसेनेची जी ताकद आहे, संघटना आहे, कार्यकर्ते आहेत, नेते, आमदार, नगरसेवक आहेत, यांना फोडण्याचं काम शिंदे गट करतो. म्हणजे दोन शिवसेनेचे गट झालेत आणि ते भाजपला संपवण्यासाठी कटिबद्ध झालेले नाहीत, ते एकमेकाला संपवायला कटिबद्ध आहेत. म्हणजे एकतर शिवसेनेचं चिन्ह वगैरे एकनाथ शिंदे घेऊन गेलेलेच आहेत. जे काय उरलं आहे त्याच्या बळावर त्यांच्याकडून चिन्ह परत आपल्याकडे आणणं, शिवसेना हे वारसा हक्काने आपल्याला नाव मिळालं पाहिजे म्हणून उद्धव ठाकरेंचा आटापिटा चालू आहे. आणि त्यासाठी त्यांची सत्ता गेली पाहिजे, एकनाथ शिंदे अपात्र ठरले पाहिजेत म्हणजे त्यांचं सरकार कोसळेल, यासाठीचे डावपेच उभाटा शिवसेना खेळते. पण खच्चीकरण भाजपचं होणार आहे का? नाही. निराश वैफल्यग्रस्त कोण होणार आहेत? शिंदे गटातले शिवसैनिक होणार आहेत. आणि सत्ता गमावल्यामुळे उभाटा शिवसेनेतले लोक इतके वैफल्यग्रस्त झालेत की गेल्या 16 महिन्यात हळूहळू करत त्यांच्याकडची संख्या घटते आणि शिंदेकडची संख्या वाढते. मुद्दा असा आहे मित्रांनो की शिवसेनेतले दोन्ही गट हे मुळात 2019च्या विधानसभेनंतर महाविकास आघाडीत गेले. ते भाजपला धडा शिकवायचा म्हणून गेले होते, तर भाजपला कुठलाच धडा मिळालेला नाही. ठीक आहे, सत्ता गेली, परत आली, काय असेल ती तोडकी मोडकी आली, पण आली. उद्धव ठाकरे मिरवले 2.5 वर्ष, आता अडगळीत पडलेत, त्यांच्याकडे सत्ता नाही आहे, त्यांचा पुढला वारस तो सुद्धा चाचपडतोय. ही झाली शिवसेनेची परिस्थिती. आता आपण राष्ट्रवादीकडे बघू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा ही फूट पडू शकते हे वारंवार अनेक जण सांगत होते. शरद पवारांनी ती फाटाफूट होऊ नये म्हणून चुचकारण्यासाठी काहीतरी केलं का? केलं असतं तर ही फाटाफूट झाली नसती. अगदी ते बोललं गेलं ना. आता तर अनेक जण सांगतात की 15 दिवस आधी अजितदादांना माहिती होतं की शरद पवार राजीनामा निवृत्तीचं नाटक करणार आहेत. ते सगळं नाटक करून
शरद पवारांनी तात्पुरते डावपेच आपल्याच लोकांची खेळले. मला हा विनोद वाटतो की डावपेच शरद पवार इतरांची खेळले मला समजू शकतं, भाजपशी खेळले, काँग्रेस पक्षाशी खेळले, पण आपल्या पक्षात ज्यांच्या बळावर आपण राष्ट्रीय नेता म्हणून उभे आहोत त्यांच्याशीच खोटे नाटे डाव खेळून त्यांनाही विश्वासात न घेणं, हे शरद पवारांचे कुठचे डावपेच आहेत ते मला कळत नाही. अशा डावपेचांनी पक्ष चालत नाही, उभा राहत नाही. कारण पक्ष किंवा संघटना म्हणून 50, 100, 5,000, 5,00,000 लोक एकत्र येतात तेव्हा ते एकमेकाच्या जीवाभावाचे नाही तरी एकमेकाच्या विश्वासाचे असावे लागतात. आणि त्यांच्या नेत्याने त्या सगळ्या आपल्या पाठीराख्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे. पण परिस्थिती बघितली तर अशी दिसते की शरद पवारांनी आपल्याच अनुयायांचा विश्वास गमावला होता आणि त्याचा पाढा कोणते अजितदादांनी वाचलेला आहे. अगदी काल परवा तटकरेंनी वाचलेला आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एक दिवसांनी अजितदादांनी तो पाढा वाचलेला आहे की जायचं भाजपबरोबर, पुन्हा आम्हाला पुढे करायचं आणि ऐनवेळेला स्वतः मागे पाऊल घ्यायचं आणि आम्हाला तोंडघशी पाडायचं. म्हणजे आपल्याच लोकांना शरद पवार तोंडघशी पाडत होते आणि कंटाळून ते गेले. तर आता त्यांना कसं खच्ची करायचं यासाठी शरद पवार आपली बुद्धी खर्च करतायत, आपली ताकद खर्ची करतायत. आणि मग त्यांना काटछळ कसा द्यायचा यासाठी अजितदादा गटसुद्धा आपल्या परीने ताकद खर्ची घालतोय. त्याही दोन्ही गटांचं मूळ उद्दिष्ट काय होतं की भाजपला सत्तेबाहेर बसवणं, भाजपला राजकारणातून काय ते कमजोर करायचं, हे उद्दिष्ट घेऊन 2019मध्ये 4 वर्षापूर्वी जी महाविकास आघाडी बनवली ती कुठे येऊन पोचली आहे बघा. काँग्रेसची परिस्थिती अशी नाहीच आहे की ते कोणाला संपवतील. तो स्वतः दुर्बळ झालेला आणि दुर्बळ राहण्यातच इंटरेस्ट असलेला पक्ष आहे. पण राष्ट्रवादी किंवा शिवसेना हे 2 पक्ष असे होते 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये की ज्यांच्याकडे काही महत्त्वाकांक्षा असलेले नेते आणि कार्यकर्ते होते. आणि त्यातून पुढे जे काही समीकरण ते मला आवडलेलं नाही, हे मी वारंवार सांगितलं. महाविकास आघाडी हा मतदाराशी केलेला दगाफटका होता, हे मी आजवर अनेकदा सांगितले. पण ठीक आहे, माझ्यासाठी दगाफटका असेल, पण शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांसाठी तो दगाफटका नव्हता. त्यांनी राजकारणासाठी केलेली सौदेबाजी होती. मग त्या सौदेबाजीचा फायदा आपल्याला कसा मिळेल याचा जर त्यांनी बारकाईने विचार करून त्यानुसार आखणी केलेलं राजकारण केलं असतं तर आज त्या दोनही पक्षांवर अशी दुफडी होऊन एकमेकाच्या उरावर बसण्याची वेळ आली असती का? नसती आली मित्रांनो, नसती आली. पण ती आली आहे. ती वेळ एवढ्यासाठी आली की त्या दोन्ही पक्षामध्ये जे लोक एकत्र वावरत होते त्यांच्यात नुसती गटबाजी नव्हती तर परस्परांविषयी अविश्वाससुद्धा होता. विशेष म्हणजे नेतृत्वाविषयी अविश्वास होता. काँग्रेसमध्ये सुद्धा आज अशोक चव्हाणांचा गट असेल, तुमचा थोरातांचा गट असेल, नाना पटोलेंचा गट असेल, आणखीन कोणाचा भाई जगतापांचा गट असेल, पण ह्या सगळ्या गटांचा आपल्या हायकमांडवर तर कमीत कमी विश्वास आहे ना. राहुल गांधी रसातळाला पार्टी घेऊन जातील तरी त्यांच्या मागे त्यांच्या निर्णयावर काँग्रेसमध्ये जे कोणी आहेत ते ठामपणे उभे राहतात. आणि एकदा त्यांनी करायचं ठरवलं तर त्यांच्याशी त्यांचं नेतृत्व डावपेच खेळत नाही शरद पवारांसारखे किंवा उद्धव ठाकरेंसारखं की अजितदादा अशोक चव्हाण यांना घेऊन दिल्लीला जायचं आणि गपचूप नरेंद्र मोदींची एका दालनामध्ये दरवाजा आड परत भाजपसोबत जाण्याची बोलणी करायची. असले डावपेच आपल्याच पाठीराख्यांची, आपल्या सहकाऱ्यांची शरद पवार खेळत होते, उद्धव ठाकरे खेळत होते, म्हणून त्या पक्षात दुभंग झाला. आणि हे लोक राजकारण कसं करतात याचा देवेंद्र फडणवीसांनी बारकाईने अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून यांना हरवता येत नसेल
तर त्यांच्यात दुफडी माजवायची आणि दुफडी माजवून त्यांना एकमेकांच्या विरुद्ध झुंजवायचे आणि एकमेकांशी लढता लढता त्यांना दुबळे करून टाकायचे. हेच तर राजकारण होतं. ब्रिटिश कंपनी काय, ती ईस्ट इंडिया कंपनी, ती काय करत होती, एका बादशाला आपल्याबरोबर घ्यायचं, मराठ्यांची त्याला झुंजवायला लावायचं, मग कधीतरी मराठ्यांना बाजूला घ्यायचे, दुसऱ्या विरुद्ध लढायला लागायचं, कधीकधी दोन सुलतान नवाब बादशाह यांच्यात लढाया लावायच्या. असं लढाया लावत लावत त्यांना दुबळे केले ना ईस्ट इंडिया कंपनीने. शेवटी ती एकमेकांशी लढताना इतके दुबळे होऊन गेले होते की ते कुठलीही लढाई लढण्याच्या अवस्थेत राहिले नव्हते. आज शिंदे गट असोत, उद्धव ठाकरे गट असो, सुळे पवार गट असो किंवा अजितदादा गट असो, यांच्यात काय चाललंय बघा बारकाईने. हे भाजपशी किंवा दुसऱ्या कुठच्या बाहेरच्या पक्षाशी लढण्यापेक्षा कालपर्यंत ज्यांच्याबरोबर बंधुभावाने जगलो वागलो अशा लोकांनाच एकमेकांना राजकारणाच्या आयुष्यातून उठवण्याचे डावपेच खेळत आहेत. आणि देवेंद्र फडणवीस, अकेला देवेंद्र फडणवीस बाजूला बसलेले आहेत. यांच्यातल्या झुंजा लावून देवेंद्र फडणवीस आपला पक्ष सावरत बसलेले आहेत. काय चाललंय, प्रोग्राम काय सांगा मला. उभाठा शिवसेना किंवा सुळे पवार गट राष्ट्रवादीचा, यांच्याकडे आज कार्यक्रम काही नाही आहे. रोहित पवारांपासून सुप्रियाताईंपर्यंत तुम्ही सगळ्यांकडे बघितलं तर ते आपल्याच पक्षाचा कालपर्यंत असलेला एक घटक याला नामोहरम करण्यासाठी आपली सगळी शक्तीपणाला लावत आहेत. पण भाजप विरुद्ध बिलकुल लढत नाहीत. हा, बोलणं चालू आहे. संजय राऊत रोज बडबड करतात, भाजपला टोमणे मारतात, उद्धव ठाकरे टोमणे मारतात, तिकडे सुप्रियाताई फार मोठं उपरोधिक बोलतात. पण त्यामुळे भाजपचं तसूभर नुकसान झालेलं नाही आहे. पण नुकसान जे उद्या परत तुमच्याबरोबर येऊ शकतील त्यांच्या खच्चीकरणातून तुमचं भविष्यातल्या लाभाचंही नुकसान हे दोन्ही मूळचे पक्ष म्हणून घेतात, तेच करतायत. याला मित्रांनो कुटील राजकारण म्हणतात. आणि शरद पवार कुटील राजकारणात माहीर आहेत, वाकबगार आहेत असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात त्यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे आले आणि दोघांच्याही पक्षामध्ये कुटील राजकारण खेळून देवेंद्र फडणवीसांनी त्यांनाच आपसात भाऊबंदकी निर्माण करून झुंजत ठेवले असतील तर त्याचा राजकीय लाभ फडणवीसांच्या भारतीय जनता पक्षाला मिळतो, ही वस्तुस्थिती आहे. कडे दोन्ही गट एकमेकांचे कपडे फाडण्यात रमलेले आहेत. पण जो काय आपला गट असेल, लक्षात ठेवा मित्रांनो, इंदिरा गांधींनी दोनदा काँग्रेस पक्ष फोडला. एकदा 1969 साली आणि दुसऱ्यांदा 1978 साली. पण आपला पक्ष फोडून वेगळं झाल्यानंतर इंदिरा गांधींनी तेव्हाचा काँग्रेस आहे किंवा नंतर इंडिकेट काँग्रेस किंवा नंतर काँग्रेस आहे, हे काँग्रेसमधून वेगळे काढलेले दोन गट हेच मूळचे काँग्रेस सिद्ध कसे होतील हे जनतेमध्ये जाऊन दाखवलं. कारण 71 साली इंदिरा गांधींच्या गटाला 2/3 बहुमत मिळालं आणि तेच खरी काँग्रेस आहेत अशी निवडणूक आयोगाला मान्यता द्यावी लागली. पक्ष आपलाच मूळ आहे म्हणून निवडणूक आयोगात जाऊन इंदिरा गांधींनी दावे केले नव्हते, केस लढवली नव्हती. जो निवडणूक आयोगाने चिन्ह दिलं, 69 साली बैलगाडी वादग्रस्त झाली, इंदिरा गांधींना गाय वासरू हे चिन्ह मिळालं. त्यांनी ते गाय वासरू हे चिन्ह घेऊन जनतेकडे गेल्या, त्यांना 2/3 बहुमत मिळालं. 78 साली हाताचा पंजा हे चिन्ह घेतलं, म्हणजे दिलं निवडणूक आयोगाने, तक्रार नाही, ते घेऊन गाय वासरू गेलं. पण परत इंदिराजी 2/3 बहुमत घेऊन आल्या. कारण त्यांनी कज्जे दलाली, कोर्ट कचेऱ्या ह्या करण्यापेक्षा संघटनेचं काम केलं. आणि त्यापेक्षाही महत्त्वाची बाजू अशी
की आपल्याला आपल्याच पक्षातले कालपर्यंत जे सहकारी होते, 69 सालची सिंडिकेट काँग्रेस किंवा 80 सालची रेड्डी आणि चव्हाण काँग्रेस, यांना शिव्याशाप देत इंदिराजी बसल्या नाहीत. त्यांनी आपल्याला जनता पक्ष आणि परंपरेने काँग्रेस विरोधक असलेल्या पक्षांची जी आघाडी आहे, लोकदल असेल, आणखीन कोण जनता पक्ष असेल, कम्युनिस्ट असतील, यांना हरवण्यासाठी कंबर कसून इंदिराजी 8-9 महिने राबल्या. आणि म्हणून त्यांच्याच पक्षाला परत एकदा काँग्रेस म्हणून मान्यता दिली. ती मान्यता त्यांनी निवडणूक आयोगात युक्तिवाद करून किंवा सुप्रीम कोर्टात याचिका करून किंवा आपल्याला झुगारणारे जे नेते होते त्यांना अपात्र ठरवून मिळवली नव्हती, की त्यांचे कपडे फाडून त्यांना बदनाम करण्यात आणि त्यांचं खच्चीकरण करण्यात इंदिराजींनी वेळ घालवलेला नव्हता. देवेंद्र फडणवीस बाजूला बसलेत आणि शिंदे आपला शिवसेना आणि उबाटा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे दोनही गट एकमेकांना जखमी आणि रक्तबंबाळ करून, एकमेकांचे कपडे फाडून विजयी होण्याच्या तयारीत आहेत. पण दोघेही आपापल्या प्रकारे अधिक खच्ची होत जाणार आहेत, कारण ते 2019 महाविकास आघाडी बनवताना त्यांनी जो कॉमन दुश्मन ठरवला होता भाजप, याच्याकडे साफ दुर्लक्ष करून बसले. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.